हॅलो ऑल, वेलकम बॅक टू लोकमान्य आय-ए-एस. 3 एप्रिल 2022 रोजी आपली गट क ची पूर्वपरीक्षा झालेली आहे. तर या परीक्षेमध्ये सीसॅटचे जे काही प्रश्न आहेत त्यांचं आपण विश्लेषण बघूया, त्यांचे आन्सर काय येतात ते बघूया. ठीक आहे. तर सगळे सीसॅटचे प्रश्न जे होते 15च्या 15 प्रश्न सगळे सोपे होते आणि एकदम इझी त्याचे आन्सर्स आहेत. तर पाहूया आपण त्याच्यामध्ये कुठेही कन्फ्युजन नावाचं काही हे नाहीये. ठीक आहे. एक प्रश्न आहे कन्फ्युजनचा म्हणजे इन द सेन्स तो इंटरप्रिटेशनचाच कन्फ्युजन आहे त्या ठिकाणी. तर ते बघूया आपण त्याचं काय उत्तर वगैरे येते ते. पण इतर जे प्रश्न आहेत ते सगळे असे सोपे प्रश्न आहेत. तर त्याच्यामध्ये काही असं काही एखादा क्वेश्चन कॅन्सल होईल वगैरे असं काही अपेक्षा कोणी धरायला म्हणजे धरू नये. ठीक आहे. सो पाहूया आपण वन बाय वन. विसंगत घटक ओळखा असा त्यांनी प्रश्न विचारलेला. एकदम सिंपल प्रश्न आहे. याचं उत्तर की पर्याय नंबर 3 असं याचं उत्तर येतं. आता काय येतं ते बघूया आपण. सरळ सिंपल प्रश्न आहे. यांनी काय केलेलं आहे, इथं दुसरा जो या पेअर्स ज्या दिलेल्या आहेत, या जोड्या ज्या दिलेल्या आहेत त्यातला दुसरा जो नंबर आहे 21. आता इथं 21 आहे, इथं 22 आहे, इथं 23 आहे, इथं 24 आहे. ठीक आहे. तर यांची डबल केलेली आहे. ठीक आहे. 21 ची डबल किती येते? 42 येते. आणि 42 मधले जे काही अंक आहेत तर त्यांची अदलाबदली केलेली आहे, म्हणजे 24 केलेला आहे याला. ठीक आहे. सो दिस इज दी वे. आता इथं या ठिकाणी सुद्धा दुसऱ्या पर्यायामध्ये काय केलेलं आहे, 22 ची दुप्पट जी आहे ती 44 केली आहे. तर 44 ची पुन्हा अदलाबदल केली तर ते 44 येणार आहे. ठीक आहे. तिसऱ्या पर्याय क्रमांकाचं नंतर बघू. चौथ्याचं पण बघा. चौथ्याचं पण 24 ची जी डबल केली तर काय येते? 48 येते. ठीक आहे. 24 दोन्ही 48. 48 ची अदलाबदल केली तर ती 84 अशी येते पण. ठीक आहे. सो त्यामुळं पर्याय क्रमांक 3 मध्ये काय होते, 23 ची डबल जी होते ती 46 होते. मग 46 ची अदलाबदली केल्यानंतर अंकांची अदलाबदली केल्यानंतर 64 यायला पाहिजे. तर इथे 64 येत नाही तर 62 येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे, विसंगत घटक जो आहे तो. ठीक आहे. सो नेक्स्ट नेक्स्ट काय बघा. हा येस. तर कोडिंगचा प्रश्न आहे. कोडिंग एक प्रकारे कोडिंगचा म्हणता येणार नाही, बट स्टील एक वेगळा असा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. काय त्यांनी विचारलेलं आहे की पुढील दिलेल्या 3 रंगाच्या हिरव्या, निळा आणि लाल खड्यांच्या क्रमिक माळ दिलेली आहे. ठीक आहे. आता हे जी फॉर हिरवा, ब्ल्यू फॉर निळा आणि आर फॉर लाल असं त्यांनी केलेलं आहे. ते त्याचाच काही संबंध नाहीये, ते काही असू दे. जस्ट आपण तिथं ते खड्यांच्या माळ जरी नाही पकडल्या तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. इथं जे हे आहे अल्फाबेट जे आहे तर फक्त त्यांचीच एक शृंखला अशी करायची. फक्त आपल्याला काय ते माळ आहे हे लक्षात ठेवायचं. ही माळ आहे. माळ कशी असते? अशी असते पहा. ठीक आहे. ठीक आहे. इथे कुठेतरी बांधलेली असते. मग ते त्याचं जे काही हे आहे माळेमध्ये जे काही आता मणी आहे तर ते असे फिरवले तरी ते काय ते एका सिक्वेन्स न देतात पहा ते. ठीक आहे. असं काहीतरी तुम्ही इथला एखादा मनी हा फिरवून इकडे जरी आणला तरी तो याच्यामध्ये जे काही या पाठीमागे जे काही मनी असणार आहेत तर त्याच्या पाठीमागे तो येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ती श्रृंखला अशी कंटिन्यू असणार आहे. ते सिक्वेन्स त्याच्यातला जो काय आहे तर तो एकसारखा असणार आहे कंटिन्यू. त्यामुळं त्यांनी प्रश्नामध्ये विचारताना काय म्हटलं की जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवले तर यातील कोणत्या 2 माळा समान होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे ते काय त्याचे काही मणी आहेत त्या माळेतले असे ते फिरवले तरी सुद्धा ते दोन्हींचे समानच यायला पाहिजेत असं त्यांनी म्हटलेलं. आता या ठिकाणी बघा, लक्षात ठेवा यांनी फक्त पहिला आणि शेवटचा खडा असं म्हटलेला आहे. तर या ठिकाणी सगळे हे बंच मध्ये जरी तुम्ही फिरवले तरी सुद्धा काही हरकत नाही, फक्त तो सिक्वेन्स तसा सेम यायला पाहिजे. आता या ठिकाणी जर ह्या तिन्हींचं कंपॅरिझन केलं, एक्स, वाय आणि झेडचं, या 3 माळांचं जर कंपॅरिझन केलं त्याच्यामध्ये काय आहे ते पहा. ठीक आहे. एक्स जी माळ जी दिलेली आहे जी पासून सुरू होते. ठीक आहे. जी पासून सुरू होते. मग मी काय करतो, बाकीच्या 2 माळा आहेत ना त्या फक्त त्या जी पासून सुरू करतो. ठीक आहे. मग दुसऱ्या माळेमध्ये काय करतो, हे शेवटचा जो काही जी आहे ना तो फिरवून असा या बाजूला घेतो. पहिल्या त्या ठिकाणी घेतो. ठीक आहे. हा एक जी झाला. आणि या ठिकाणी हे तिसऱ्या झेड मध्ये काय करतो, त्या जी पासून मला सुरुवात करायची म्हटल्यानंतर मी काय करतो, हे जे काही मणी आहेत ठीक आहे हे असे फिरवून इकडे पाठीमाग घेतो. ठीक आहे. या पुढच्या बाजूला घेतो. म्हणजे ते काय होईल, हे आर बी बी आर जे आहे तर ते उलटे होतील सगळे. ते आर बी बी आरच होतील. ठीक आहे. पुन्हा इथं जर म्हणायला गेलं इथं आर बी बी आर. ठीक आहे. आता आपल्याला जरा कंपॅरिझन करायला सोपं जातं. हे मी कट करून टाकतो. इथला पण हा जी कट करून टाकतो. ठीक आहे. आता हे कंपॅरिझन करायला थोडं सोपं जाते. मग यामध्ये आपल्याला बघायचं आहे आता की कोणत्या 2 माळा ह्या समानच आहेत, म्हणजे सेम त्याच्यामध्ये जे काही जी बी आर जो सिक्वेन्स आहे तो सगळा सेमच आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. तर या ठिकाणी काय असं जर निरीक्षण केलं तुम्ही तर याच्यामध्ये एक्स आणि झेड या दोन्हींचा सिक्वेन्स जो आहे तो समान दिसतोय पहा आपल्याला. जी बी आर बी आर आर बी बी आर असं जी बी आर बी आर आर बी बी आर असं हा सिक्वेन्स दिसतोय. तर याच्यामध्ये वाय मध्ये तसा सिक्वेन्स दिसत नाही. वाय मध्ये थोडासा वेगळा सिक्वेन्स दिसतोय. जी बी आर आर बी असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे.
तर त्यामुळं एक्स आणि झेड समान येते, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर बरोबर येते. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे? हा कंपॅरिझनचा प्रश्न आहे हा. पझल टाईपचा एक प्रकारे कंपॅरिझन आहे. फक्त या ठिकाणी काय दिले की वजन आणि उंची यांचं कंपॅरिझन दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, काही क्ल्यू दिलेले आहेत आणि त्याच्यावरून ते निष्कर्ष काढायचा आपल्याला. चार क्ल्यू दिलेले, ABCD असे 4 क्ल्यू दिलेले आहेत आणि ह्या किती मुली आहेत, ह्या 4 मुलींचं दिलेलं आहे. तर आता वजनांचं आणि उंचीचं कंपॅरिझन वेगवेगळ्या पद्धतीने करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, सो लाईन मारतो मी. ठीक आहे, पहिला क्ल्यू काय त्यांनी, अणू बाणूपेक्षा वजनदार आहे. मग अणूला वरती लिहितो मी आणि बाणूला त्याच्या खाली लिहितो. ठीक आहे, बाणू. ओके, आता काय म्हणले दुसरं वजनदार, हे वजनाचं कंपॅरिझन आहे बरं का. पहिलं जे आहे ते वजन आणि दुसरं जे आहे ते उंचीचं कंपॅरिझन आहे. सिंथिया दिनापेक्षा उंच आहे. आता इथे उंचीचं कंपॅरिझन वेगळं लिहितो. सिंथिया आहे, दिनापेक्षा उंच आहे, मग तिला वरती लिहिलेलं आहे, दिनाला खाली लिहिलेलं आहे. ठीक आहे, बानो दिना इतकीच उंच पण तिच्यापेक्षा वजनदार आहे. आता उंचीचं वेगळं लिहितो. बानो ही दिना इतकीच उंच आहे, म्हणजे बानोला इथं दिनाच्या शेजारीच घेतो. इथं बानो या बाजूला लिहा किंवा त्या बाजूला काही फरक पडत नाही. पण ती काय, बानो दिना इतकीच उंच आहे पण तिच्यापेक्षा वजनदार आहे, म्हणजे दिनाचं वजन हे बानोपेक्षा कमी आहे. त्यामुळे इथं वजनाच्या लिहिताना दिनाला खाली लिहावं लागेल. ठीक आहे, बाणोचं वजन जे आहे ते दिनापेक्षा जास्त आहे, वजनदार आहे ती बाण. दिना अणुपेक्षा उंच आहे म्हटलेलं आहे. ठीक आहे, दिना जी आहे ती अणुपेक्षा उंच आहे, म्हणजे अणु कुठे येणार आहे, खाली येणार आहे इथं. ठीक आहे, आता इथं पाहताना बघा. ठीक आहे, आता इथं उजव्या बाजूला उंचीच्या कंपॅरिझन मध्ये चारही जण आलेले आहेत. ठीक आहे, उंचीच्या कंपॅरिझन मध्ये 4 जण आलेले आहेत, पण वजनाच्या कंपॅरिझन मध्ये सिंथिया आलेली नाहीये. सिंथिया वजनाच्या कंपॅरिझन मध्ये इथं सिंथिया अब्सेंट आहे. आपल्याला माहित नाही सिंथिया नक्की कुठं आहे. ठीक आहे, वी डोंट नो सिंथियाचं जे वजन आहे, वजनाच्या कंपॅरिझन मध्ये सिंथिया नक्की कोणापेक्षा जास्त वजनदार आहे, किंवा ती सगळ्यात जास्त वजनदार आहे किंवा सगळ्यात कमी वजनदार आहे, तर ते आपल्याला माहित नाहीये. त्यामुळं इथं आपला प्रश्नचिन्ह इथे निर्माण होतं. हे माहित नाही आपल्याला डेफिनेटली. पर्याय क्रमांक जर बघितले, सर्वात सिंथिया वजनदार आहे, माहित नाही आपल्याला. ठीक आहे, सिंथियाच्या वजनाबद्दल माहितीच नाही काय, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा इलिमिनेट होतोय. अणू निश्चितपणे सर्वात वजनदार आहे आणि बुटकी आहे. ठीक आहे, अणू बुटकी आहे, दॅट इज ओके. ठीक आहे, कारण की उंचीच्या कंपॅरिझन मध्ये अणूचं वजन अणूची उंची जी आहे सगळ्यात कमी दिसते आपल्याला, त्यामुळे ती बुटकी आपण म्हणू शकतो. बट वजनाच्या कंपॅरिझन मध्ये 4 इंच वजनाचं आपल्याला माहित नाही. ठीक आहे, फक्त 3 इंचच्या याच्या संदर्भात माहिती आहे, सिंथिया संदर्भात माहित नाही, सिंथियाचं वजन कुठं बसते माहित नाही. त्यामुळे पुन्हा पर्याय क्रमांक 2 सुद्धा मी कॅन्सल करणार. वजनाच्या कंपॅरिझन मध्ये डेफिनेटली काही सांगता येत नाही. त्यामुळे आता तिसरा पर्याय काय, सिंथिया सर्वात वजनदार आहे. सिंथिया माहित नाही, पुन्हा सिंथियाच्या वजनाबद्दल काय माहित नाही, पुढचं काय न वाचता मी इलिमिनेट करून टाकणार. चौथा काय, सर्वात वजनदार कोण याविषयी निष्कर्ष काढणे अशक्य आहे. ऑफकोर्स अशक्यच आहे, परंतु अणू निश्चितपणे सर्वात बुटकी आहे. ओके, ते आपण अगोदरच बघितलेलं की अणू ही सर्वात बुटकी आहे. उंचीच्या याच्यामध्ये सर्वात कमी उंची जी आहे ती अणूची आहे. पण वजनाच्या संदर्भामध्ये कोणाचंही वजन म्हणजे कोण डेफिनेटली काही सांगता येत नाही, सर्वात कोण आहे वगैरे काय. ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हेच आपलं बेस्ट आन्सर आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, हे सिलोजिझमचा क्वेश्चन आहे. आता त्यांनी उलटा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आपल्याला नेहमी काय करतात, ते विधानं देतात आणि काही निष्कर्ष देतात. ठीक आहे, तर यांनी काय करतात, विधानामध्ये 1, 2, 3 असे काहीतरी असतील, 2, 3 किंवा 4 पण असतात काही वेळेला, आणि निष्कर्ष सुद्धा 1, 2, 3 असे काहीतरी असतील. आणि मग ते काय विचारतात, ह्या विधान जी आहे तर ती कोणती सत्य मानायची आहेत आपल्याला. ती विधान जी दिलेली आहे ती काही असू शकते, ती फक्त सत्य मानायची आहेत, आणि त्याच्या बेसिसवरती आपल्याला निष्कर्ष कोणते त्याला लागू होत आहेत. ठीक आहे, त्याच्या बेसिसवरती आपण काय काय निष्कर्ष डेफिनेटली काढू शकतो ते आपल्याला ओळखायचं असतं. ठीक आहे, हे नॉर्मल पॅटर्न आहे. पण आता त्यांनी काय केलेलं, उलटा पॅटर्न विचारला. त्याने काय दिलेलं, आता हे जे काही ABCDE असे विधानं दिलेली आहेत, त्यातली आपल्याला 3 विधानं अशी चूज करायची आहेत. ठीक आहे, 3 विधानं त्यांनी अशी चूज करायला सांगितल्यात, निवडायचे आपल्याला. तर त्याच्यामध्ये पहिली 2 विधानं जी असतील तर ती आपली ही विधानं असतील. ठीक आहे, ही जी आहेत ही विधानं असतील पहिली 2, आणि तिसरं जे विधान असेल तर ते आपले निष्कर्ष असेल. ठीक आहे, तिसरं जे विधान असेल ते निष्कर्ष असेल, जे पहिल्या 2 विधानांवरती 1, 2 जे काय असेल त्या 2 विधानांवरती ते बेस्ड असेल, म्हणजे ते डेफिनेटली लागू होणार असतील. ठीक आहे,
सर तर त्यामुळे काय करायचं आता इथं हे जे काही 5 विधानं दिलेली आहेत तर सगळ्यांच्या पॉसिबिलिटीज बघत बसायचं नाही. जस्ट आपण काय करायचं आहे पर्यायावरून याचं उत्तर काढणार आहे आपण. ठीक आहे, पर्याय बघणार आहे आणि पर्यायावरून बघणार आहे की पहिली 2 विधानं आणि निष्कर्ष हे लागू होत आहे का. आता पहिला पर्याय जर बघितला BEC असा जो पर्याय त्यांनी पहिला दिलेला आहे तर याच्यामध्ये काय बी विधान कोणतं आहे, इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे पहिला स्टेटमेंट. ई स्टेटमेंट जर दुसरं घेतलं तर काय म्हटलंय, संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहेत. ठीक आहे, इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे आणि संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहेत असं त्यांनी दुसरा स्टेटमेंट बघितलं. आणि तिसरं स्टेटमेंट जर आपण घेतलं की इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. ठीक आहे, म्हणजे पहिले 2 स्टेटमेंट घेतले तर तिसरं स्टेटमेंट सी स्टेटमेंट जे आहे तर ते सी स्टेटमेंट त्याचं बरोबर त्याचा निष्कर्ष निघतो का. हे जे दोन्ही स्टेटमेंट बी आणि ई हे जे सत्य मानले तर सी इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे असं त्याचा निष्कर्ष व्यवस्थित निघतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे ते तिथे लागू पडते. आता बाकीचे जे काही पर्याय आहे ते तुम्ही ट्राय करून बघा. मी त्याचं सगळ्याचं डिस्कशन काही मी घेत नाही. ठीक आहे, इथे पर्याय क्रमांक 1 नंबर जो आहे तर तोच त्याचं उत्तर येते फायनली. कारण की दुसऱ्या कुठल्याच पर्यायामध्ये पहिले 2 स्टेटमेंट आणि निष्कर्ष असं कॉम्बिनेशन होतच नाही तयार. ठीक आहे, पहिल्या पर्यायामध्ये फक्त ते होतंय की पहिले 2 स्टेटमेंट जर वाचले आणि त्याच्यानंतर तिसरं स्टेटमेंट वाचलं सीचं वाचलं तर ते व्यवस्थित त्याचं कन्फ्युजन येते का. ठीक आहे, सो त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर बरोबर येते. बाकीचे पर्याय तुम्ही स्वतः क्रॉस चेक करून घ्या. नेक्स्ट काय आपलं, नेक्स्ट त्यांनी हे सुद्धा तसं याचं आहे. ठीक आहे, दिशा. ठीक आहे, डायरेक्शनच्या संदर्भामध्ये हे आहे डायरेक्शन आणि मग पायथागोरसचा प्रमेय. पायथागोरसचा प्रमेय आपण कशामध्ये यूज करतो, काटकोन त्रिकोणाच्या संदर्भामध्ये यूज करतो. पायथागोरस म्हणजे ए बी आणि सी असं जर असेल हा काटकोन आहे तर या ठिकाणी काय असतं C² = A² + B². ठीक आहे, हे माहित पाहिजे आपल्याला. पायथागोरसचा प्रमेय जो आहे तो माहित पाहिजे. आता या ठिकाणी काय दिलेले त्यांनी की जे काही 5 व्यक्ती आहेत तर त्या 5 व्यक्तींची बैठक सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे. ते कुठं कसे बसले आहे तर ते अरेंजमेंट दिलेली आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे की त्यांनी दिलेलं जे काही 2 व्यक्तींच्या मधलं कमीत कमी अंतर काढायचं. ते सिटिंग अरेंजमेंट काय आहे ते बघू आपण, कन्स्ट्रक्ट करून घेऊ थोडी. ते उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत, उत्तरेकडे. ठीक आहे, त्याचा काही फरक पडत नाही तसं तोंड कुठेही असेल तरी त्यांचं फक्त पोझिशन आपल्याला महत्वाचे. बी ही डीच्या उजवीकडे आहे. आता बीला समजा ओके डी अगोदर घेतो. डी इथं समजा घेतलं डी आहे आणि बी ह्या ही काय डीच्या उजवीकडे ही उजवी बाजू घेतो मी आता, कारण की उत्तरेकडे तोंड आहे म्हटल्यानंतर उजवीकडे बाजू ही येईल. उजवीकडे 40 किलोमीटर आहे. इथं 40 असं मी घेतो. इथं कोण आहे, इथं बी आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, ए ही बीच्या दक्षिणेला 60 मीटर वरती आहे. ए जे आहे ते बीच्या दक्षिणेला आहे, इकडे कुठेतरी असं इथे दक्षिणेला ए 60 मीटर वरती. ओके, नेक्स्ट सी ही डीच्या पश्चिमेला, उत्तर इकडे आहे तुमची म्हणजे पश्चिम या बाजूला असणार आहे तर पश्चिमेला सी ही डीच्या पश्चिमेला 50 मीटर वरती आहे. 50 मीटर इथं कुठेतरी असं. ठीक आहे, 50. त्यानंतर काय अंतरावर आहे आणि ई ही एच्या उत्तरेला 70 मीटर अंतरावरती. आता इथं एच्या उत्तरेला या बाजूला 70 मीटर. आता हे 60 आहे आणि याच्या वरती 10 अजून मीटर असणार आहे. इथं कोण असणार आहे, ते ई असणार आहे. ईची पोझिशन इथं असणार आहे. हे छोटं जे अंतर दिसते ते 10 आहे. ओके, आणि त्यांनी मग काय विचारलंय की सी आणि ई यांच्या दरम्यानच्या कमीत कमी अंदाज अंतराचे मीटरमध्ये सर्वात उचित वर्णन. हे सी आणि ई हे जे काय असं सॉरी इथं कन्सिडर करून घ्या, हे ई इथं असं आहे असं. ठीक आहे, सो हे शॉर्टेज म्हणजे कमीत कमी अंदाजित अंतर म्हणजे काय की स्ट्रेट लाईन डिस्टन्स एका लाईन मधलं. त्या सी आणि ई यांच्यामध्ये एक स्ट्रेट लाईन जर काढली तर आपल्याला ते जे अंतर आहे त्या लाईनचं जे काही लांबी आहे तर ती लांबी आपल्याला काढायची आहे. मग इथे एक काटकोन त्रिकोण तयार होतोय. कसा, हा जे काही 50 आणि 40 आहे हे इथं टोटल मिळून 90 होईल. हा काटकोन त्रिकोण जर असा बघितला, इमॅजिन केला तुम्ही असं इमॅजिन केलं तर हे इथं 90 आहे, हे 40 आणि 50 मिळून. आता ही बीच्या वरची जी काय बी आणि ईच्या मधली जी काय उंची आहे तर ती म्हणजे 10 मीटर आहे. ठीक आहे, आता हे 90 आपल्याकडे आहे, 10 आहे आणि इथं 90 डिग्रीचा कोण होतोय हे आपल्याला माहित पाहिजे. जे काय डायरेक्शन आहे त्या ठिकाणी 90 डिग्रीचा कोण असतो आणि
हा काटकोन त्रिकोण झालाय, तर हा कर्ण जो आहे तो कर्ण हा एक्स जो आहे, किंवा इथं सी जरी म्हटलं आपण, ठीक आहे, एक्सच्या ऐवजी आपण सी म्हणू इथे, कारण की आपण पहिल्या आपल्या याच्यामध्ये सी म्हटलेलं आहे. ओके, वेट 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 वेट, येस, इथं सी आहे. ओके, सो आपल्याला काय काढायचं आता, की सी ची लांबी जी आहे तर ती आपल्याला त्याच्याबद्दल काढायचं. आता एक्झॅक्टली त्यांनी विचारलेली नाही, सी ची लांबी एक्झॅक्ट विचारलेली नाही, त्यांनी कंपॅरिझनच्या स्वरूपामध्ये विचारले. आता बघूया आपण. मग सी स्क्वेअर जे आहे, तर सी स्क्वेअर जे आहे ते काय येणार आहे पहा, 90चा स्क्वेअर अधिक 10चा स्क्वेअर. सो 90चा स्क्वेअर म्हणजे किती, 81, 8100 सॉरी, आणि 10चा स्क्वेअर जो आहे तो 100 आहे. ओके, दॅट इज इक्वल टू व्हॉट, 8200, 8200. आता 8200 सी स्क्वेअर, मग सी किती येणार आहे, तर तो 82 किंवा 8200चा स्क्वेअर रूट येणार आहे. ओके, आता आपल्याला काय बघायचंय, हा जो आहे तो स्क्वेअर रूट आपल्याला एक्झॅक्टली माहित नाही, हा परफेक्ट स्क्वेअर नाही, परफेक्ट स्क्वेअर नाही. ओके, तो आपल्याला अंदाजित सांगायचंय की हा स्क्वेअर रूट जो येणार आहे, वर्गमूळ जे येणार आहे ते कशाच्या मध्ये येणार आहे. ठीक आहे, सो आपण जर बघितलं की 90चा स्क्वेअर काय आहे, 90चा स्क्वेअर हा 8100 इतका येतोय. 91चा स्क्वेअर किती येतोय, 91चा स्क्वेअर जर बघितला तर किती येतोय पहा, 91. सो 2 सॉरी इथं 1 येईल, 18 येईल, अच्छा 1 नवीन 81 आणि 82. ठीक आहे, सो 8281 असा तो येईल. त्याच्यानंतर 82चा जर स्क्वेअर बघितला तर 92चा स्क्वेअर किती होतो पहा, इथं 92 घेतलं तर आपण 4 9 18 36, 3 आला, 81 आणि 3 84. ठीक आहे, 8464 असा येतो. ओके, इथं जरी दिसत नसेल, मे बी वेट अ मिनिट. ओके, सो अशा पद्धतीने तो स्क्वेअर येतोय पहा. तर आता इथं आपण बघितलं तर 8200 जे आहे ते 8200 इथं फिट होतंय पहा, ते इथं फिट होतं त्या दोन्हींच्या मध्ये 8200. त्यामुळे त्याचा जो स्क्वेअर रूट येणार आहे तो स्क्वेअर रूट सुद्धा 90 आणि 91 ह्या दोन्हींच्या मध्ये येणार आहे. ठीक आहे, 90 आणि 91 ह्या दोन्हींच्या मध्ये येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे येते ते काय, की ते जे अंतर आहे ते निश्चितपणे 90 मीटर पेक्षा जास्त, परंतु 91 मीटर पेक्षा कमी असणारच आहे. हे जो काय पर्याय येते, पर्याय क्रमांक 3, हे त्याचं डेफिनेट आन्सर येते. ओके, डेफिनेट आन्सर. त्यांनी आपल्याला एक्झॅक्ट स्क्वेअर रूट विचारलंच नाही. ठीक आहे, तर त्यांनी कंपॅरिझनच्या स्वरूपामध्ये विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न काय पहा, कोडिंगचा प्रश्न आहे. जर अक्षर गट एच, आता हे काय, हा तोंडी एकदम सोडवण्यासारखं आहे, याला काहीच म्हणजे असं डिफिकल्टी लेवल नावाची काही चीज नाही. इझीच्या खालचा सुद्धा प्रश्न आहे, डिफिकल्टी लेवल जर बघितली, इझी पेक्षा सुद्धा एकदम इझी आहे, इझिएस्ट असं काहीतरी म्हणता येईल. जर अक्षरगट HJLN चा संकेत ILOR असा आहे, म्हणजे ह्याचं कन्व्हर्जन काय आहे, याचं कन्व्हर्जन अशा पद्धतीने केलेलं आहे. ते कसं केलेलं आहे ते बघूया आपण. तर त्याच तत्वाने DFHJ अक्षर गटासाठी याच्यासाठी कोणता येईल, मग ते कन्व्हर्जन कसं येईल असं विचारलेलं आहे. मग HJLN चं कन्व्हर्जन कसं होतं ते बघूया आपण. आता इथं H आहे, आता इथे काय करायचं की याचा पहिला अल्फाबेट आणि याचा पहिला अल्फाबेट असा कम्पेअर करायचा आपण. तर Hच्या पुढं I येते लगेच, त्याच्यानंतर Jच्या पुढं J K मध्ये येते आणि इथं L येते. ठीक आहे, मध्ये एक अल्फाबेट झालं JKL. आता ते ABCD तुम्हाला पाठ पाहिजे. त्याच्यानंतर L च्या नंतर L M येते, N येते आणि त्याच्यानंतर जे येते ते O येते. ओके, आणि त्याच्यानंतर N जे आहे तर N O P आणि Q त्याच्यानंतर R येते. ओके, सो अशी श्रृंखला ती पूर्ण होते. इथं काय, या दोन्हींच्या मध्ये 0 हे आहेत, अल्फाबेट्स आहेत. इथं एक अल्फाबेट आहे या दोन्हींच्या मध्ये, इथं 0 लिहितो, इथं 1 लिहितो. या दोन्हींच्या मध्ये काय, L आणि O च्या मध्ये 2 अल्फाबेट आहेत, N आणि R च्या मध्ये 3 अल्फाबेट आहेत. अशा पद्धतीने ती श्रृंखला तयार होते. ठीक आहे, अशा पद्धतीने ते कोडिंग जे आहे ते तयार होते. तसं डीचं कोडिंग, DFHJ चं कोडिंग जर बघितलं, डी च्या नंतर 0 म्हणजे डीच्या पुढचाच येणार आहे लगेच, DE. ओके, आता ई वाले काय आहेत, इथे 2 पर्याय आहेत, ई पासून आणि 2 नंबर आणि 3 नंबर. ठीक आहे, पुढचा बघूया. F च्या नंतर एक अल्फाबेट मला ड्रॉप करायचं आणि त्याच्या पुढचं घ्यायचं, FGH. H आला, H या ठिकाणी आला, याच्या पुढचं काही मला कोडिंग करायची गरज नाही, डायरेक्ट मी पर्याय क्रमांक 2 हा टिक मार्क करणारे पुढे जाणार आहे. ठीक आहे, माझ्याकडे वेळ नाहीये. ओके, एक्झाम मध्ये आपल्याकडे वेळ एवढा नसतोच, एकच पर्याय तो माझा, तो फिट बसतोय, पुढे निघून जा. चला, बाकीचं जे काय ते तुम्ही सॉल्व्ह करा. नेक्स्ट काय पहा, हे टाइम अँड वर्कचं एक्झाम्पल आहे, सिंपल एक्झाम्पल आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये.
एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. ओके, 10 समान वेगाने काम करतात. समान वेगाने काम करतात असं जर असेल तर आपण काय म्हणू शकतो की प्रत्येक कामगार जो प्रत्येक दिवशी ओके, आपण काय म्हणलेलं की प्रत्येक कामगार प्रत्येक दिवशी एक्स इतके काम करतो असं म्हणूया आपण. ठीक आहे, प्रत्येक कामगार एक कामगार. तर म्हणजेच काय की 10 कामगार जे आहेत ते एका दिवसामध्ये किती करणार आहेत ते म्हणजे 10 गुणिले एक्स म्हणजे 10x. 10 कामगार सगळे मिळून एका दिवसात 10x इतके काम करतील. 9 कामगार जर असतील तर 9x करतील. 8 कामगार असतील तर ते 8x करतील. अशा पद्धतीने ते आपलं कॅल्क्युलेशन होईल पहा. आता इथं काय म्हणले, 2 कामगारांनी, ठीक आहे, कामाला सुरुवात किती जणांनी केली? 10 जणांनी केलेली आहे. ठीक आहे, 10 जणांनी कामाला सुरुवात केली आहे. 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले. दुसऱ्या दिवशी 2 कामगार गेले. म्हणजे पहिल्या दिवशी किती होते? 10 होते. दुसऱ्या दिवशी किती राहिले? 8च राहिले. त्याच्यानंतर काय म्हणले, दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले. तिसऱ्या दिवशी पुन्हा दोघांनी काम सोडले. म्हणजे तिसऱ्या दिवशी किती जण राहिले? 6 राहिले. त्याच्यानंतर व हे असे काम संपेपर्यंत चालू राहिले. म्हणजे काय, प्रत्येक दिवशी 2-2 कामगार हे कमी कमी होत गेले. म्हणजे आता 6च्या नंतर 4 असणार आहेत आणि 4च्या नंतर 2, 2च्या नंतर 0 ती काय घ्यायची गरज नाही. आणि शेवटच्या दिवशी फक्त 0 असणार आहेत. म्हणजे टोटल दिवस किती झाले इथं काउंट केले तर टोटल दिवस झाले 5. ठीक आहे, काम संपेपर्यंत चालू राहिले असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे 5 दिवसामध्ये काम पूर्ण झालं असं त्यांनी सांगितलेलं आहे. सरळ आपल्याला 5 दिवसामध्ये काय काम पूर्ण झालं. आता इथं करताना काय करायचं आपल्याला युनिट मोजावे लागतील. टोटल कामाचे युनिट किती झाले. आता आपण इथं सांगितलेलं की प्रत्येक कामगार जो आहे तो प्रत्येक दिवशी x इतकं काम करतोय. तर पहिल्या दिवशी काय 10 कामगार आहेत त्यामुळं पहिल्या दिवशी 10x इतकं काम झालेलं असणार आहे. दुसऱ्या दिवशी 8 कामगार आहेत तर 8x इतकं काम झालेलं असणार आहे. तिसऱ्या दिवशी 6x, चौथ्या दिवशी 4x, पुन्हा लिहितो मी. ओके, 8x, 6x, 4x आणि शेवटच्या दिवशी 2x. यांची सगळ्यांची जर बेरीज तुम्ही केली 10x, 8x, 6x, 4x आणि 2x याची सगळ्यांची बेरीज जर केली तर किती येते? 30x इतकी येते. 30x म्हणजे काय, 30x इतकं युनिट काम झालेलं आहे. ओके, जर आता त्यांनी याच्यावर काय विचारले, याच्या परिणामी काम संपायला 2 दिवस जास्त लागले. ठीक आहे, 2 दिवस जास्त लागले असं मी म्हटलेलं आहे की हे जे काही कामगार काम सोडून गेले त्याच्यामुळं. आता मला सांगा, जर 10च्या 10 इथं प्रश्न विचारताना काय विचारलंय की जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते, ठीक आहे, 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला लागणारे दिवस किती? आता हे काय आहे, हे टोटल युनिट आहे. 10 कामगार एका दिवसात इतकं काम करतायत. मग टोटल दिवस काढायसाठी काय करावं लागणार? फक्त डायरेक्टली 30x ला 10x ने डिवाइड करा. x गेले 10, 10 त्रिक 30, 3 दिवस लागले. म्हणजे 3 दिवसामध्ये टोटल सगळं काम पूर्ण होतंय. आता इथं किती दिवस लागले? आपल्याला 5 दिवस लागले. म्हणजे त्यांनी सरळ दिले. तर याच्या परिणामी काम संपायला 2 दिवस जास्त लागले. कमीत कमी किती दिवस लागतात? 3 दिवस. आणि कामगार काम सोडून गेल्यामुळे 5 दिवस लागले. म्हणजे ती कंडिशन सुद्धा फुलफिल होते आपली. सो पर्याय क्रमांक 2 जे येते ते आपलं एक्झॅक्ट करेक्ट आन्सर येते. सिंपल प्रश्न आहे. मी फक्त तुम्हाला स्पष्टीकरण सांगतोय त्यामुळे वेळ लागतोय. नाहीतर तुमचं स्वतः जरी प्रॅक्टिस असेल डायरेक्टली सॉल्व्ह करायला घेतलं तरी विदिन सेकंड्स हे आन्सर सॉल्व्ह होते. ओके, नेक्स्ट प्रश्न काय बघूया आपण. ओके, पर्सेंटेजचा प्रश्न आहे. पर्सेंटेज, साखरेची किंमत 60% वाढली, घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. म्हणजे काय की किंमत वाढलेली आहे आणि खरेदी किंमत जी आपली आहे किंवा आपण साखर खरेदी करण्यासाठी जेवढे पैसे खर्च करतोय ते तो खर्च सेमच ठेवायचा आहे आपल्याला. फक्त साखर महाग झाल्यामुळे काय होणार आहे की आपल्याला नंतरच्या वेळेला कमी साखर मिळणार आहे. ठीक आहे, आता म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की समजा सुरुवातीची साखरेची किंमत किती होती? समजा 100 रुपयाला 1 किलो किंवा 1000 ग्रॅम असं म्हणून 1000 ग्रॅम अशी साखर मला मिळत होती. त्यानंतर काय झालं, साखरेची किंमत 60% वाढली. म्हणजेच काय, साखरेची किंमत 160 रुपये प्रति किलो इतकी झाली. ठीक आहे, 160 रुपये प्रति किलो झाली. आता मला काय करायचं आहे, मला साखर 100 रुपयाचीच घ्यायची. कारण की मी अगोदर काय करत होतो, 100 रुपयाची साखर घेत होतो. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढवणार नाही. खर्चात मला वाढ करायचीच नाही. खर्च मला आहे तेवढा 100 रुपयेच ठेवायचा आहे. मग आता 100 रुपयाची साखर मला घ्यायची तर साखर मला 1000 पेक्षा कमी मिळणार ना, 1000 ग्रॅम पेक्षा. इथं ती कमी किती मिळणार आहे ती काढूया आपण. सो काय एकमान पद्धत आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. सो x इज इक्वल टू व्हॉट? x इज इक्वल टू 100 मल्टिप्लाइड बाय 1000
डिवायडेड बाय 160 ते येईल. ठीक आहे, 0 0 इथे गेले. आता इथे किती राहिले, 10,000 राहिले ते. ठीक आहे, 10,000 डिवाइड बाय 16 जर केले तर 16 मग किती येते ते 16 सत्तर 96 राहिले 4. ठीक आहे, 16 दोन्ही 32, 32 आणि 8 राहिले म्हणजे 16 पंचे 25 म्हणजे एवढे येते. एवढे ग्रॅम जे आहे ते 625 ग्रॅम इतकी साखर मला मिळेल 100 रुपयांमध्ये. म्हणजे किती ग्रॅम कमी मिळेल हो? जर अगोदर किती मला जी काय आहे तर ती 1000 ग्रॅम मिळत होती, तर आता किती मिळते 625 ग्रॅम इतकी मिळते. म्हणजे कमी किती मिळते तर ती म्हणजे 375 ग्रॅम इतकी कमी मिळते. 375 ग्रॅम. ठीक आहे, 375 ग्रॅम. आता म्हणजे काय की 1000 ग्रॅम वरती मला इतकी कमी साखर मिळायला लागली. म्हणजे मला किती साखर कमी मिळायला लागली किंवा मी किती साखर कमी घ्यायला लागलो. पर्सेंटेज मध्ये काढायचं म्हणून सरळ 100 न गुणायचं, 2 शून्य गेलं इथं आणि 10 न याला सरळ डिवाइड करायचं आपल्याला. ठीक आहे, आणि उत्तर काढताना पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये काढायचं आपलं उत्तर. ठीक आहे, म्हणजे ते उत्तर कसं येईल पहा, 37.5/10 असं ते उत्तर येईल. आता 5/10 ला पुन्हा तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर 5 × 5 5 2 10. सो उत्तर फायनल जे येणार ते 37.1/2% असं ते उत्तर येणार. ओके, तो त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर बरोबर आहे. सिंपल आहे कॅल्क्युलेशन, काही अवघड नाही त्याच्यामध्ये. नेक्स्ट काय बा, ओके, याचा हा सिंपल म्हणजे एकदम साधे कॅल्क्युलेशन जे काय आपलं बेसिक न्यूमरसी आहे त्याच्यामध्ये जे काही शिकतो आपण लसावी मसावी किंवा काय, तरी ते सुद्धा वापरण्याची काही गरज नाही. तुम्हाला डायरेक्टली जर उत्तर सोडवलं तरी सुद्धा ते येण्यासारखं आहे. पण काही जणांनी काय कसं केलेलं आहे की डायरेक्ट आता आपण यांनी प्रश्न विचारताना काय दिले, क्षेत्रफळ दिलेलं आहे, लोकसंख्या दिलेली आहे आणि सर्वात जास्त दाट लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे ते विचारले. राज्य कोणते दिले आहेत, ABCD असे राज्य दिलेले आहेत आणि यांच्यामध्ये सर्वात जास्त घनतेचं राज्य कोणतं आहे ते विचारलं आहे. घनता कशी काढतो आपण, घनता बरोबर लोकसंख्या भागिले क्षेत्रफळ असं काढतो. ठीक आहे, भागिले क्षेत्रफळ. लोकसंख्या घ्यायची आणि क्षेत्रफळाने त्याला डिवाइड केलं म्हणजे प्रति स्क्वेअर किलोमीटर, प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्या किती आहे असं काढायचं आपल्याला घनतेसाठी. ठीक आहे, सो कंपॅरिझन इथं काय दिलेलं आहे की क्षेत्रफळ वेगवेगळी आहेत आणि लोकसंख्या सुद्धा वेगवेगळी आहे. त्यामुळे कंपॅरिझन डायरेक्टली करायला सोपं जात नाही, अवघड जाते. मग मी काय करतो, डायरेक्टली काय करतो की या ठिकाणी माझी जे काही मेथड आहे त्या पद्धतीने काय करतो की क्षेत्रफळ जे आहे ते समान करून घेतो. सगळ्यांचं क्षेत्रफळ समान करून घेतो. त्या प्रमाणामध्ये मग लोकसंख्या पण जी आहे ती ऍडजस्ट करावी लागेल मला. आता इथे काय करतो, फक्त हे जे वरच्या 3 शून्य आहेत त्या फक्त काय कन्सिडर करत नाही सध्या मी. ठीक आहे, या वरच्या 3 शून्य हे काय कन्सिडर करत नाही. 5 10 50 आणि 80. आता 5 10 50 80चा लसावी जर काढायचा झाला तर तो म्हणजे किती होतोय, 400 इतका लसावी. ओके, सो मला प्रत्येक ठिकाणी 400 करायचं आहे. सो आता ए राज्याची क्षेत्रफळ जर 400 करायला घेतलं मी तर किती येईल ते पहा, 80 ला कितीने गुणावं लागेल, 5 ने गुणावं लागेल म्हणजे 5. ठीक आहे, म्हणजे इथे 400 झालं, 5 ने गुणावं लागेल. मग मला लोकसंख्येला सुद्धा 5 ने गुणावं लागेल म्हणून 16 पंचे किती होईल ते 80 होईल. ठीक आहे, 16 पंचे 80 होईल. पुढे इथं या ठिकाणी काय करावं लागेल, 50चं मला काय किती करायचं, 400 करायचं. 400 करायचं मग किती कसं होईल ते 8 ने गुणावं लागेल मला, 8 न. मग इथे 400 झाले आणि मग ह्याला सुद्धा लोकसंख्येला सुद्धा 8 ने गुणावं लागेल म्हणजे इथं 80 झाले. ठीक आहे, 8 ने गुणलं. आता पुन्हा सीच्या ठिकाणी सी राज्याच्या ठिकाणी पुन्हा मला 400 करून घ्यायचे, तर 10 ला कितीने गुणावलं पाहिजे, म्हणजे 400 होईल तर 40 ने गुणावं लागेल. ठीक आहे, आता 40 न लोकसंख्येला सुद्धा गुणावं लागेल मग किती होईल ते 160 असं काहीतरी होईल. ओके, आता पुन्हा 5 जे आहे तर 5 ला मला 400 मध्ये कन्वर्ट करायचं. 400 मध्ये कसं कन्वर्ट होईल ते, मग त्याला गुणावं किती लागेल, 80 ने गुणावं लागेल. ठीक आहे, आता म्हणजे 80 ने गुणावं लागेल. मग 80 ने इथं लोकसंख्येला सुद्धा गुणावं लागेल म्हणजे किती होईल ते 8 × 24 म्हणजे 240 असं होईल ते. 80 3 ला जर म्हणलं तर आता या ठिकाणी मला काय मिळते की क्षेत्रफळ माझी सगळ्यांची समान झालेली आहे. इथे 400 झाले, इथे 400 झाले. ठीक आहे, 400 झाले आणि आता क्षेत्रफळ समान आहे म्हटल्यानंतर डायरेक्टली लोकसंख्या मला कम्पेअर करता येते. आता मग इथं सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणाची आहे ती डायरेक्टली बघायची. इथं डी ची लोकसंख्या सगळ्यात जास्त मिळते मला. ठीक आहे, तर त्यामुळं काय की इथं काय असणार आहे, इथे घनता सगळ्यात जास्त असते. इथे काय असणार आहे, घनता सगळ्यात जास्त असणार आहे. डी ची जी आहे ती घनता सगळ्यात जास्त. इथं दिसत नसेल तरी सुद्धा पर्याय क्रमांक 4 जो आहे तर तो डी आहे, इथं कन्सिडर करा आणि दॅट इज दी आन्सर. ओके,
सो आता असं तुम्हाला जर सॉल्व्ह करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली सुद्धा सॉल्व्ह करू शकता. हे जे काय तुम्हाला सूत्र दिलेलं आहे ते डायरेक्टली तुम्ही वापरू शकता. आता इथं काय करायचं, फक्त लोकसंख्या जी आहे ती लाखामध्ये घ्या. म्हणजे तुमचं उत्तर जे काय आहे डेसिमल मध्ये नाही येणार. ठीक आहे, लाखामध्ये त्यांनी लोकसंख्या देताना लाखामध्ये दिलेली आहे. इथं फक्त लाखामध्ये काय, म्हणजे इथं काय असणार आहे ती 16 लाख अशी आहे. ठीक आहे, 16 लाख अशी आहे, 10 लाख, 4 लाख आणि 3 लाख असं. मग त्याला डिवाइड डायरेक्ट तुम्ही क्षेत्रफळाने डिवाइड करा. मग तुमचं उत्तर किती येते ते बघा आणि मग ते डायरेक्टली कम्पेअर करा. मग तसं जरी काढलं तुम्हाला तरी डीच हे इथं याची घनता तुम्हाला जास्त सापडणार आहे. ओके, सो नेक्स्ट बघूया आपण. ओके, काय म्हणलेलं पाहिजे, 4 विद्यार्थी दिले आहेत आणि 4 विद्यार्थ्यांच्याकडे, हे कंपॅरिझनचं आहे. ओके, कंपॅरिझनचं आहे. आता इथे त्यांनी काय केलेलं आहे, 4 विद्यार्थी दिले आहेत आणि त्यांच्याकडं काही पुस्तके असते सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुस्तकाची संख्या त्यांनी दिलेली आहे आणि मग त्यांचं कंपॅरिझन सांगितलेलं आहे. ओके, आणि त्याच्यावरती काहीतरी विधानं दिलेली आहेत. म्हणजे ठीक आहे, काही फॅक्ट्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरती बेस त्यांनी विधानं दिलेली आहेत. मग त्यातली त्यांनी जो काही प्रश्न विचारलेला आहे की ती विधानांपैकी सत्य असतीलच असे नाही नसणारे विधानं जे आहे ती निवडायचे आहेत आपल्याला. ओके, सो बघूया आपण. आता जे काय तुम्हाला एक प्रश्न कन्फ्युजिंग आहे तो सांगितलं होतं, तो म्हणजे हाच प्रश्न आहे तो. ठीक आहे, या ठिकाणी याचं जे इंटरप्रिटेशन आहे ते थोडंसं कन्फ्युजिंग इंटरप्रिटेशन आहे. तर बघूया आपण याचं ऍक्च्युअल काय येते आन्सर ते, आणि माझ्या मतानुसार जे काय आन्सर याचं येईल तर ते तुम्हाला सांगतो. ओके, तर पहिल्यांदा पाहूया आपण. ABCD या विद्यार्थ्यांकडे एकूण मिळून 30 पुस्तके आहेत. एकूण मिळून जे 30 पुस्तके आहेत. यातील एकाकडे 3 पुस्तकं आहेत. एकाकडे जे आहे ते 3 पुस्तकं आहेत, दुसऱ्याकडे 6 पुस्तकं आहेत, तिसऱ्याकडे 9 आहेत आणि चौथ्याकडे 12 पुस्तकं आहेत असं त्यांनी सांगितले. ओके, 4 पुस्तकांनी पुन्हाकडे किती पुस्तकं आहेत आपल्याला माहित नाही. आता त्यांनी काय म्हणलंय की बी कडे C पेक्षा कमी पुस्तके आहेत. बी जो आहे इथं लिहितो, बी जो आहे तो त्याच्याकडे C पेक्षा कमी पुस्तकं आहेत. म्हणजे लिहिताना आपल्याला असं लिहावं लागेल. ओके, आता पुन्हा म्हणलंय तर D कडे A पेक्षा जास्त पुस्तक आहेत. डी जो आहे आता त्याला जरासं वेगळा लिहितो मी सध्या तिथं. डी कडे जो आहे त्याला त्याच्याकडे ए पेक्षा जास्त पुस्तक आहेत. मग याला असं न लिहिता मी जर उलट लिहिलं तरी सुद्धा चालू शकते. म्हणजे समजा ए कडे डी पेक्षा कमी पुस्तक आहेत असं जरी लिहिलं तरी त्याला काय फरक पडत नाही. त्यामुळं असं लिहितो मी, कारण की इथं काय आहे, हे जे काय ते नंतर मला इथं या पहिल्या जे काय आहे आपलं हे जे रिलेशन आहे तर ते एकाच रिलेशन मध्ये मला ऍडजस्ट करायचं आहे. त्यामुळे मी त्याला अशा पद्धतीने लिहितो. आणि पुढचं त्यांनी काय लिहिलंय की जर C कडे D पेक्षा कमी पुस्तके असतील, C कडे जे आहे ते D पेक्षा कमी पुस्तके आहेत, मग त्याला ऍडजस्ट करताना इथं कसं करणार, इथं असं करणार D कडे. आता इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे की आपल्याला हे एक रिलेशन आहे आणि हे एक रिलेशन आहे. ओके, तर ह्या 2 रिलेशन वरून आपल्याला ते कन्क्लुजन काढायचं. तर इथं हे रिलेशन जे आहे इथंच लिहितो मी, A कडे D पेक्षा कमी पुस्तक आहेत. ओके, आता एच्या संदर्भामध्ये आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की त्याची पुस्तक त्याच्याकडे असणारी पुस्तक ही डी कडे असणाऱ्या पुस्तकांपेक्षा कमी आहेत. पण आपल्याला हे माहित नाहीये की नक्की त्याच्याकडची पुस्तकं ही बी आणि सी कडची जेवढी पुस्तकं आहेत त्यांच्या तुलनेत किती आहेत ही माहित नाही आपल्याला. मग त्याच्याकडं सी पेक्षा जास्त असतील आणि डी पेक्षा कमी असतील असंही असू शकेल, किंवा बी पेक्षा जास्त पण सी पेक्षा कमी असं पण असू शकेल, किंवा सर्वाधिक कमी असतील. ठीक आहे, म्हणजे 3 जर वेगवेगळे जे काही पॉसिबिलिटीज आपल्याला बघायला घेतल्या तर आपण कसं होईल ते एक पॉसिबिलिटी असं सुद्धा येईल पहा. ए कडे बी पेक्षा कमी आहेत, सी पेक्षा पण कमी आहेत आणि डी पेक्षा पण कमी आहेत. सगळ्यात कमी पुस्तकं त्याच्याकडे आहेत. दुसऱ्या ठिकाणी काय होऊ शकतं, बी सर्वाधिक कमी आहे, ए त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि सी त्याच्यापेक्षा जास्त आणि डी सर्वाधिक. ठीक आहे, डी कडे सर्वाधिक पुस्तक आहेत हे तर कन्फर्म आहे आपल्याला. ओके, कारण की बाकीच्यांचे सगळ्यांचं जे कंपॅरिझन आहे ते काय की डी बाकीच्यांच्याकडची पुस्तके डी कडे असणाऱ्या पुस्तकांपेक्षा कमी आहेत सगळ्यांच्याकडे. तिसरी काय पॉसिबिलिटी आहे या ठिकाणी, बी कडे सर्वात कमी, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर ए आणि त्याच्यानंतर डी, अशी पॉसिबिलिटी होऊ शकते. 3 पॉसिबिलिटीज होऊ शकतात. ओके, तर त्याच्यावरून बघूया आपण की आता त्यांनी काय सांगितलेलं की एकाकडं 3 पुस्तकं आहेत, एकाकडे 6 पुस्तकं आहेत, एकाकडे 9 आहेत आणि एकाकडे 12 आहेत असं. मग 12 तर डी कडे आहेत ते फिक्स झाले आपल्याला. ओके, 12 डी कडे जे आहे ते 12 आहेत. आता पहिली पॉसिबिलिटी घेतली,
ठीक आहे. आता बघू आपण ए आणि बी या दोघांकडे मिळून किमान 12 पुस्तके असणारच असं त्यांनी दिलंय. किमान 12 पुस्तके. मग किमान 12 पुस्तके ए आणि बी साठी जर म्हणायला गेलं तर ए आणि बी इकडे असं पाहिजेत, पहिल्याच डाव्या बाजूला पाहिजेत, एकदम डाव्या बाजूला. मग ते पॉसिबिलिटी पहिली असू दे किंवा दुसरी असू दे. ठीक आहे. तिसरी पॉसिबिलिटी या ठिकाणी येणार नाही पहा. मग पहिल्या दोन पॉसिबिलिटी मध्ये दोघांच्याकडे मिळून पुस्तकं किती येतात तर 9 येतात पहा. 3 आणि 6 9 येतात. त्यामुळं हे जे काय आहे किमान असणारच 12 पुस्तके असणारच. दॅट इज रॉंग. दॅट इज रॉंग. ओके. हे येणार नाही. हे उत्तर जे आहे ते येणार नाही. म्हणजे हे निष्कर्ष तिथे लागूच पडत नाही. ओके. तो सत्य नाही आहे पहा. त्याच्यानंतर डी आणि ए या दोघांकडे मिळून किमान 15 पुस्तके असणारच. ओके. आता इथं कसं होतंय की किमान काढायचं आपल्याला. ओके. कमीत कमी. मग किमान आता डी ची जागा तर फिक्स आहे, उजव्या बाजूला सर्वाधिक जास्त आहे. मग किमान काढण्यासाठी ए ची जागा कुठं असायला पाहिजे, डाव्या बाजूला एकदम एक्स्ट्रीम एंडला असायला पाहिजे. म्हणजे पहिली पॉसिबिलिटी तिथे लागू होईल पहा. पहिलीच पॉसिबिलिटी. मग पहिली पॉसिबिलिटी जर असेल तर या ठिकाणी ए कडे किती पुस्तके येतील तर 3 पुस्तके येतील आणि डी कडे जे आहे ते 12 पुस्तके आहेत. मग 3 आणि 12 मिळून मग 15 येतात. ठीक आहे. 15 येतात. म्हणजे किमान त्यांच्याकडे दोघांच्याकडे मिळून 15 पुस्तकं येतात, यायलाच पाहिजेत. ओके. किमान. त्यामुळे हे जे आहे तर हे करेक्ट येते पहा. ठीक आहे. दिस इज द करेक्ट स्टेटमेंट आहे. ते किमान एवढी पुस्तकं असणारच आहेत. ओके. आता सी पहा. सी ला काय येते, सी आणि डी या दोघांकडे मिळून किमान 18 पुस्तके असणारच. नाव आता या ठिकाणी पहा, सी ची आपण 3 ज्या पॉसिबिलिटी बघितलेल्या आहेत तर याच्यामध्ये काय पहिल्या पॉसिबिलिटी मध्ये सी आणि डी कडे किती पुस्तके येतात पहा. डी कडे 12 आहेत. सी कडे पहिल्या पॉसिबिलिटी मध्ये 9 पुस्तकं असणार आहेत. ठीक आहे. तर त्यांच्याकडे किमान ती दोघांनी मिळून किती झाली 12 आणि 9 म्हणजे 21 झाले. ओके. आता दुसऱ्या पॉसिबिलिटी मध्ये पण तिथं पण 21 होतात आणि तिसऱ्यामध्ये जर बघायला गेलं तर डी कडे 12 आहेत आणि सी कडे या ठिकाणी किती येतील, या ठिकाणी 6 येतील पहा. ठीक आहे. 6 येतील. सो 12 आणि 6 म्हणजे 18 येते. ठीक आहे. सो त्यामुळं किमान जे आहे ते किमान हे लागू पडते पहा. ठीक आहे. सी जे स्टेटमेंट आहे, सी विधान जे आहे ते सुद्धा बरोबर विधान येते. किमान त्यांच्याकडे 18 पुस्तके असणार किमान, कारण की 21 हे 18 पेक्षा मोठं आहे. ओके. सर्वात कमी संख्या आहे तिघांपैकी येते ती म्हणजे 18 येते सीच्या आणि डीच्या बाबतीत बघायला गेलं तर. त्यामुळं काय होणार आहे की किमान 18 पुस्तके त्यांच्याकडे असणारच आहेत. त्यामुळे हेही सत्य आहेच असणार आहे. ते सत्य असतीलच असे नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण डेफिनेटली बी आणि सी हे सत्य येतंय. ओके. डेफिनेटली सत्य येते. किमान असणार आहे ते. किमान म्हटलेलं आहे त्यांनी, कमीत कमी. ओके. त्यांनी म्हणताना तिथं ती पॉसिबिलिटी टाकली की किमान. नाव डी स्टेटमेंट बघा. डी स्टेटमेंट काय येते. ओके. डी स्टेटमेंट बघा. सी आणि बी या दोघांकडे मिळून किमान 9 पुस्तके असणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता सी आणि बी या दोघांना कम्पेअर करायचं आहे आपल्याला. तर पहिल्या पॉसिबिलिटीनुसार सी आणि बी कडे किती येतात पुस्तके 6 आणि 9. 6 आणि 9 म्हणजे 15 येतात. ठीक आहे. दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये सी आणि बी कडे 3 येतील आणि सी कडे 9 येतील म्हणजे 9 आणि 3 12 झाले पहा. ओके. 12. आणि तिसऱ्या पॉसिबिलिटीनुसार सी आणि बी म्हणजे बी कडे इथं किती येतात 3 येतात आणि इथं सी कडे 6 येतात. ओके. 6 येतात. तर त्यामुळं दोघांचे मिळून 9 होतात. तर त्यामुळं डी पॉसिबिलिटी जी आहे तर ती सुद्धा सत्य ठरते. सत्यच आहे ती. डेफिनेटली सत्य. किमान 9 पुस्तकं त्यांच्याकडे येणारच आहेत. ओके. सो त्यामुळं काय बी सी डी हे सत्यच येत आहेत. फक्त सत्य येत नाहीये तर ते म्हणजे ए येत नाही. ओके. ए जे आहे ते सत्य येत नाहीये पहा. ए आणि बी दोघांच्याकडे मिळून किमान 12 पुस्तके येत नाहीत. ओके. किमान त्यांच्याकडे किती पुस्तके येतात तर ती म्हणजे किमान जे आहे तर ते त्यांच्याकडे 9 पुस्तके येतात. किमान 9 पुस्तकं. 9 असू शकतील किंवा 12 असू शकतील. ठीक आहे. 9 असू शकतील किंवा पहिल्या पॉसिबिलिटीनुसार जर बघितलं तर 9 येतात. दुसऱ्या पॉसिबिलिटीनुसार सुद्धा 9 येतात आणि तिसऱ्या याच्यानुसार 3 आणि 9 12 येतात. ठीक आहे. 12 येतात. ओके. सो किमान जे आहे ते किमान 9 येतात पहा त्या ठिकाणी. त्यामुळं ए जे आहे ते ए स्टेटमेंट हे रॉंग येत आहे. ओके. ते सत्य येईलच असं नाही. म्हणजे 12 सुद्धा येतील किंवा 9 सुद्धा येतील असं आहे ते स्टेटमेंट. तर त्यामुळं फक्त ए जे आहे ते पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी बरोबर उत्तर येत आहे. ओके. पर्याय क्रमांक 4 डेफिनेटली. तुम्ही जर कन्फ्युज म्हणजे
दुसरीकडे कुठं वेगळं जर उत्तर पाहिलं असेल, जर वरील सर्व वगैरे असं जर पाहिलं असेल तर ते उत्तर येत नाही, तर पर्याय क्रमांक 4 हेच त्याचं उत्तर बरोबर येतंय. ओके. फक्त ए स्टेटमेंट एवढंच असं आहे की जे सत्य असेलच असं नाही. ओके. सो नेक्स्ट बघूया आपण. पुढचा काय एकदम म्हणजे एकदम फालतू प्रश्न आहे. एकदम फालतू म्हणजे एकदम 4थी 5वीच्या पोरांना सुद्धा ती सुद्धा असे हे करतील बा, तोंडी सॉल्व्ह करतील बा एकदम पेन न घेता असा प्रश्न विचारलेला आहे. अपूर्णांकाच्या संदर्भात विचारलेला आहे. अंश आणि छेद काय असतो हे आपल्याला माहित असतं बा. ठीक आहे. सो ते जर माहित नसेल तर आपण म्हणजे शाळेतच जाऊन बसायला पाहिजे असं आहे ते. ठीक आहे. सो अंश काय असतो आणि छेद काय असतो. ज्या वेळेला आपण काय लिहितो एखादी संख्या अपूर्णांकाच्या रूपामध्ये म्हणजे a डिवाइडेड बाय b असं जर लिहितो तर त्या ठिकाणी काय हा a जे आहे तो हा अंश आहे आणि हा जो आहे तो छेद आहे. ठीक आहे. सो एवढं जरी माहित असेल तरी तो आपल्याला प्रश्न सुटतो. आणि या ठिकाणी काय आपल्याला कॅल्क्युलेशन काही करत बसायचं नाही, फक्त पर्याय जे आहे ते पर्याय फक्त ऑब्झर्व करायचे आहेत आणि त्याच्यावरून प्रश्न सॉल्व्ह करायचा. त्यांनी काय म्हटलेलं आहे की एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा आहे. आता इथं अंश जो आहे आणि छेद कुणाचा 5 ने मोठा आहे बघा, तर ते म्हणजे 2च येतात या ठिकाणी. ठीक आहे 3 येतात, हा सुद्धा 4 सुद्धा येतो. ठीक आहे. सो 1 नंबर एक आहे, 3 नंबर एक आहे आणि 4 नंबर. या ठिकाणी काय जो छेद आहे तो अंशापेक्षा 5 ने मोठा आहे. तर या ठिकाणी बघा 3 आणि 8 आहे म्हणजे 8 जे आहे ते 3 पेक्षा 5 ने मोठं आहे. तिसऱ्यामध्ये काय 12 जे आहे ते 7 पेक्षा 5 ने मोठं आहे आणि चौथ्यामध्ये सुद्धा जे आहे ते 6 हे 1 पेक्षा 5 ने मोठं आहे. पण दुसऱ्यामध्ये येत नाही. दुसऱ्यामध्ये 15 जे आहे ते 11 पेक्षा 4 ने मोठं आहे. त्यामुळे सरळ सरळ हा पर्याय कॅन्सल होतो. ठीक आहे. हा जो आहे तो हे रॉंग. आता बघूया बाकीच्या तिन्हीमध्ये उरलेलं जे काय ते बघू. आता त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले व छेदातून 1 वजा केले असं त्यांनी सांगितलेलं. तोंडी एकदम तोंडी. आता इथं अंशामध्ये पहिल्या पर्यायामध्ये अंशामध्ये आपल्याला 8 मिळवायचे आहेत म्हणजे अंश किती झाला 8 आणि 3 11. 8 आणि 3 11 आणि छेदातून 1 वजा करायचा म्हणजे छेद किती झाला 9 झाला. छेदातून 1 वजा करायचा म्हटलेलं त्यांनी. छेद म्हणजे किती झाला आपला 7 झाला या ठिकाणी. ओके 7 झाला. ओके. सो असं केल्यानंतर कुठला अपूर्णांक मिळतोय आपल्याला 15/11 असा मिळतोय आपल्याला. मग इथं मिळतोय का पहिल्या याच्यामध्ये पहिल्या पर्यायामध्ये नाही मिळत, तो कॅन्सल केला मी. ओके. पुढचा पर्याय तिसरा जो आहे तर तो बघणार आहे मी. अंशामध्ये 8 मिळवलेला आहे म्हणजे 7 आणि 8 15 झाले आणि छेदामधून 1 वजा केला 11 झाले. मिळाला का मला अपूर्णांक? येस. सो दॅट इज वाय पर्याय क्रमांक 3 हेच त्याचं राईट आन्सर येते. चौथ्यामध्ये करायचं झालं तुम्हाला पाहिजे तर करून बघा, ते आन्सर येणार नाही पहा तुम्हाला. कारण की अंशामध्ये 8 मिळवले म्हणजे किती झाले 9 झाले आणि छेदामधून 1 वजा केले 5 झाले. 5 राहिले. तर मिळतो का तो अपूर्णांक? मिळत नाही. त्यामुळं हे पर्याय जो आहे तो रॉंग आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं राईट आन्सर आहे. अगदी एकदम चालता चालता बोलता बोलता असं ते सॉल्व्ह करायचं आहे. एकदम वाचता वाचता सॉल्व्ह करायचं असं अशा पद्धतीने. पुढचा प्रश्न काय पहा रेशो. ठीक आहे. गुणोत्तरचा प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न आहे, तोंडी प्रश्न आहे एकदम. एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर किती दिले? 4:5 दिलेले आहे. सरळ सरळ 4:5 लिहून घ्यायचे. ठीक आहे. बरोबर. आता मुलींची संख्या किती दिली आहे? मुली आणि मुले यांचे गुणोत्तर दिले बरं का. म्हणजे 4 जे आहे ते मुलींच्या संदर्भात आहे आणि 5 जे आहे ते मुलांच्या संदर्भात आहे. मुलींची संख्या किती दिली? 76 दिलेली आहे. एक मिनिट. मुलींची संख्या किती दिली? 76 दिलेली आहे आणि मुलांची संख्या काढायची आहे. तर मुले किती असं त्यांनी विचारले. सरळ सरळ मुलांची संख्या इथं x घ्यायची, जे गुणोत्तर आहे तर ते सरळ सरळ घ्यायचं. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं x इज इक्वल टू 76 मल्टिप्लाइड बाय 5 डिवाइड बाय 4. ठीक आहे. डिवाइड बाय 4. सो करून बघा इथं 4 एके 4 इथं 4 एके 4 आणि 4 9 36 19 राहिले. 19 पंचे किती आहे ते 95. ठीक आहे. 19 पंचे 95. x इज इक्वल टू म्हणजे मुलांची संख्या जी येते ती किती येते 95 येते पहा. दॅट इज द राईट आन्सर. 19 पंचे 95. सो नेक्स्ट प्रश्न काय आहे? एकदम तोंडी प्रश्न आहे तो. पुन्हा हा सुद्धा गुणोत्तराचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी स्पीड हे त्यांनी ऍड केलेलं आहे. 2 ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर जे आहे ते त्यांनी किती दिलेलं आहे? 2:5 असं दिलेलं आहे. 2:5 डायरेक्ट असं लिहून घ्यायचं. ते 2:5 जे आहे ते भागाकाराच्या स्वरूपात अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहून घ्यायचं. ठीक आहे. इज इक्वल टू जर पहिली ट्रेन म्हणजे ही दोन जे दिलेले आहे त्याच ट्रेनच्या संदर्भामध्ये काय दिलेलं आहे की पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर अंतर धावते असं त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे इथं आता आपल्याला काय करावं लागेल, त्याचं स्पीड जे आहे ते डायरेक्टली करता येते. 350 डिवाइड बाय 5 करायचं, इथंच करायचं. ठीक आहे.
तो किती येते ते 5 7 35 70 किलोमीटर प्रति तास असं येते ते किलोमीटर पर आवर. ठीक आहे, किलोमीटर पर आवर 70 किलोमीटर पर आवर म्हणजे पहिले जे स्पीड आलेलं आहे ते 70 किलोमीटर आलेलं आहे. आणि काय विचारलंय तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक विचारला त्याने, दुसऱ्या ट्रेनचं स्पीड विचारलेलं नाही, वेगातील फरक विचारला दोघांच्या वेगातील. मग पहिल्यांदा दुसऱ्याचं स्पीड जे आहे, दुसऱ्या ट्रेनचे जे स्पीड आहे तर ते काढून घेऊ आपण इथे या ठिकाणी. ओके, येस. इथं एक्स मांडलं तर ते किती होतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. एक्स इज इक्वल टू 70 70 ते डायरेक्टली घेऊन घेतो बे के बे आणि इथं 35 येते पहा. ठीक आहे, 35 राहिले. 35 गुणिले 5 करायचं आपल्याला, 35 गुणिले 5 मध्ये किती येते, जवळपास काहीतरी 185 असं काहीतरी येते पहा. ठीक आहे, 185 35 गुणिले 5 इथं काय आले, किलोमीटर पर आवर असं ते आलं. म्हणजे दुसऱ्याचं स्पीड जे आहे तर सॉरी 185 येते का त्याचं, 5/25 2 5 15 16 175 येते. सॉरी, तर 175 येते. ठीक आहे, 175 भाऊ गुणाकार चुकला आपला. ओके, तर 175 येते. दुसऱ्याचा स्पीड 175 आहे, पहिल्याचा स्पीड 70 आहे. म्हणजे दोघांच्याचा फरक किती रे, 105. डायरेक्टली चौथा पर्याय क्लिक करून यायचं, काहीच बघायचं नाही. नेक्स्ट, एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झाले व 445 विद्यार्थी नापास झाले. पण 35% पास झाले म्हणजे नापास किती झाले, 100 मधून 35 गेले, 65 राहिले. 65% विद्यार्थी नापास झाले, ते नापास झाल्यांची संख्या किती कुठे दिली या ठिकाणी दिली. ओके, जर 65% म्हणजे 455 म्हणजे एकूण विद्यार्थी कसे काढता येतील, तर ते डायरेक्टली 455 65% लिहिताना ते उलट लिहायचं. 65% 100/65 असं लिहायचं. ठीक आहे, उलट लिहायचं जर ती टोटल संख्या काढायची असेल आपल्याला तर. मग हा जर तुम्ही हे केला भागाकार किंवा ते भागाकार गुणाकार जे काय आहे ते केलं, तर पहिल्यांदा काय करतो मी 13 भाग होतो का, येस 13 जाईल. 13/65 13 तरी 39 राहिले, इथं 6 राहिले, 13/65 पुन्हा येते. ठीक आहे, सो पुन्हा 5 राहिले, 5 1 5 5 7 35 आणि 7 गुणिले 100 म्हणजे 700 आलं उत्तर. ठीक आहे, तो 700 पर्याय क्रमांक 2 आहे, त्याचं उत्तर बरोबर येते. एकूण विद्यार्थी किती होते, 700 होते. म्हणजे 455 फेल झाले. ठीक आहे, 455 जे आहेत ते फेल झाले आणि उरले किती आहेत, उरले किती आहेत ते म्हणजे 245 असे काहीतरी उरतील पाहते. म्हणजे जे काही पास झालेले जे 35% जे आहेत ते असे 35%. ओके, नेक्स्ट काय, येस तोंडी सॉल्व्ह करायचं. इथं पर्याय फक्त बघायचे, पर्याय जे आहे ते फक्त बघायचे आणि कसं सॉल्व्ह करायचं पर्यायाच्या वरतून एलिमिनेशन सॉल्व्ह करायचं. इथं डायरेक्ट काय कोणता फॉर्म्युला वगैरे काही वापरायचा नाही, दिलेली जी माहिती आहे ती फक्त व्यवस्थित इथं पुटअप करायची त्या पर्यायामध्ये. ठीक आहे, आता मी डायरेक्टली उत्तर सांगतोय, बाकीचे पर्याय तुम्ही स्वतः क्रॉस चेक करून बघा. कसं चेक करायचं ते बघूया आपण. वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 आहे. ठीक आहे, 50 बेरीज कुठे कुठे येते बा, 50 बेरीज सगळीकडे येते. ठीक आहे, त्यांनी विचारताना काय विचारले, वडील आणि मुलाचे अनुक्रमे वय आजचे वय विचारलेलं आहे, तसं सगळीकडे 50 येते. आता याचं उत्तर जे येते ते 3 पर्याय क्रमांक येतं, ते बघूया आपण कसं चेक करायचं. 4 वर्षापूर्वी आता वडिलांचं वय 40, आजचं वय 40 आहे, मुलाचं वय आजचं 10 आहे. मग 4 वर्षापूर्वी त्यांचं वय किती असणार आहे, वडिलांचं वय जे असणार आहे ते 36 असणार आहे, -4 करायचं त्यातून फक्त. आणि मुलाचं वय किती असणार आहे, 10 - 4 म्हणजे 6 वय असणार आहे. मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या म्हणजे वडिलांचं जे 4 वर्षापूर्वीचं वय आहे ते मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट आहे. 6 पट येते का इथं, 6 गुणिले 6 म्हणजे 36 येते. म्हणजे हे जे काय आहे 6 पट जे आहे तर ते जुळतं इथं. ठीक आहे, फिट बसतं व्यवस्थित इथं. तर त्यामुळं काय की तर वडील व मुलाच्या अनुक्रमे वय किती, तर हे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं डायरेक्ट आन्सर येते. बाकीच्या पर्यायामध्ये हे जर तुम्ही असं केलं, ठीक आहे, 4 न वजा करायचं आणि मग ते मुलाचं वडिलांचं वय जे आहे ते मुलाच्या वयाच्या 6 पट येते का जर बघायचा प्रयत्न केला तर ते 6 पट येत नाही. ठीक आहे, तर त्यामुळं तो जो काही कंडिशन आहे तिथं फुलफिल होत नाही, त्यामुळे ती बघा तुम्ही. तर ते याचं काय पर्याय क्रमांक 3 त्याचं बरोबर येतं उत्तर. तो असे हे आपल्याला सगळे जे आहेत ते प्रश्नांचं स्पष्टीकरण अशा पद्धतीनं आन्सर जे आहेत ते अशा पद्धतीने आहेत. जो एक कन्फ्युजिंग, काही जणांना तो कन्फ्युजिंग वाटला, तो कन्फ्युजिंग नाहीये, त्यांनी उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे, तो प्रश्न बरोबर आहे तो. ठीक आहे, जो
हा प्रश्न जो होता पुस्तकांच्या संदर्भातला, हा 95 नंबरचा, हा ए सेट प्रमाणे बी सेट प्रमाणे 95 नंबरचा प्रश्न आहे, बी सेट प्रमाणे. ठीक आहे. तर तो त्याचं उत्तर जे आहे ते 4 नंबरचं उत्तर येते. ओके, त्याचं उत्तर 2 नंबर येत नाही. ओके, काही ठिकाणी काही जणांनी त्यांनी त्याचं उत्तर 2 नंबर दिलेलं आहे, पण ते 2 नंबर येत नाही. पर्याय क्रमांक त्याचं 4 नंबरचं उत्तर येते, कारण की ए स्टेटमेंट, ए विधान जे दिलेलं आहे ते डेफिनेटली करेक्ट येत नाही. ओके, सो दिस इज हाऊ इट वॉज द आन्सर की. ओके, सो बेस्ट ऑफ लक. तुम्हाला सर्वांना पेपर चांगला गेला असावा अशी अपेक्षा. ओके, सो सर्वांना मार्क्स चांगले पडावे आणि तुम्ही सगळेजण मेन्सला क्वालिफाय व्हा आणि तुम्हाला लवकरात लवकर पोस्ट मिळावी, एवढीच अपेक्षा, एवढीच प्रार्थना. ओके, थँक्यू, गुड लक, बेस्ट ऑफ लक. ओके, सी यू सून अगेन.